मुंबईच्या आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलन केलं जाते। सरकारने बनवलेल्या समितीचा विरोध या आंदोलनात केला जातो। हिंदी सक्तीच्या विरोधात जो विजयी मेळावा आयोजित करण्यात आलेला होता तो विजयी मेळावा पार पडलेला आहे। अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आज आपल्याला एकाच व्यासपीठावर मराठीच्या मुद्द्यावर दिसले आणि दोन्ही नेत्यांनी जोरदार भाषण केलं आणि अर्थात सरकारला हे अल्टिमेटम दिलेलं आहे किंवा इशारा दिलेला आहे की पुढे सुद्धा अशा प्रकारची सक्ती ही चालणार नाही। ज्या संघटना जे व्यक्ती जे साहित्यिक या लढ्यामध्ये खरं तर सामील होते ते सुद्धा आज या मेळाव्यामध्ये सामील झालेले होते आणि अर्थात त्यांचा सुद्धा याच्यामध्ये मोठा वाटा आहे। सरकारने जो निर्णय मागे घेतलेला आहे त्यामध्ये आपल्यासोबत सध्या याविषयी बोलण्यासाठी दीपक पवार सर आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधामध्ये गेले 2-2.5 महिने महाराष्ट्रामध्ये जे काही आंदोलन चालू आहे त्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी एक प्रतिसाद दिला आणि त्याचं एक फलित हे दोन्ही ठाकरे बंधू त्यांच्या पक्षाचे ताकद सोबत घेऊन त्यांनी एकत्र येणं आणि मराठीच्या प्रश्नांवर एका व्यासपीठावर येणं ही मला महत्त्वाची गोष्ट आहे असं वाटतं। कारण ज्या प्रकारचा प्रतिसाद दोघांना इथे असलेल्या श्रोत्यांकडनं मिळाला, प्रेक्षकांकडनं मिळाला, ते पाहता लोकांच्या मनामध्ये ते होतं। मला असं वाटतं की त्यामुळे तिसऱ्या भाषेची सक्ती करण्याचा जो प्रयत्न सरकारने 16 एप्रिलला आणि 17 जूनला केला, पण दोन्ही शासन निर्णय त्यांना रद्द करावे लागले, पण तेवढ्यावर गप्प न बसता सरकारने पुन्हा नरेंद्र जाधवांची समिती जाहीर केली। मला असं वाटतं की इथे जी गर्दी होती ती लक्षात घेता आणि लोकांनी तिसऱ्या भाषेच्या सक्तीला केलेला विरोध लक्षात घेता सरकारकडे जर थोडंफार शहाणपण शिल्लक असेल, राजकीय शहाणपण, भाषिक सांस्कृतिक नैतिक शहाणपण, तर सरकारने नरेंद्र जाधवांची समिती पण रद्द केली पाहिजे। कारण त्याच प्रकारची भावना जनमानसातून व्यक्त झालेली आहे। नक्कीच सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर दोन्ही ठाकरे जर सोबत आले तर निश्चित याचा फायदा मराठी माणसाला होणार। सोबतच दोन्ही ठाकरे जर सोबत आले तर याचा अनेक राजकीय दृष्ट्या असेल किंवा मग सामाजिक दृष्ट्या असेल याचा परिणाम आपल्याला दिसून येईल अशी प्रतिक्रिया दीपक पवार यांनी दिली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश सह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।